नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी। आपल्याला आठवत असेल पोटनिवडणूक बरोबर 16 महिन्यांपूर्वी घडली होती 2023 मध्ये। त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी जे उमेदवार उभे राहिले होते कसब्यातून त्यांना म्हटलं होतं हु इज दंगेकर, पण याच दंगेकरांनी निवडून येऊन कसब्यावर कब्जा मिळवत आय एम दंगेकर असं म्हटलं होतं। आता 16 महिन्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी विधानसभेची निवडणूक लागली आहे। आता तेच मैदान आणि तोच उमेदवार आणि त्यांच्या विरोधात जे पराभूत झाले होते ते देखील तेच उमेदवार। पण यावेळी देखील परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांसारखाच त्या ठिकाणी एक मुद्दा मांडला। हे तर ॲक्सिडेंटल आमदार आहेत आणि तो मी नव्हेच या नाटकातली ती भूमिका चांगल्या पद्धतीने करू शकतात। आता त्याच प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे। ज्यावेळी त्यांनी उत्तर दिले होतं हु इज दंगेकर, यस आय एम दंगेकर म्हणून, आता तो मी नव्हेच या प्रश्नाला होय मीच तो हे उत्तर देणार का रवींद्र दंगेकर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। रवींद्र दंगेकर आणि आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। भाऊ, अर्थात परवाच्या सभेपासूनच सुरुवात करूयात। त्यांनी थेटच प्रश्न केला होता की जसे ॲक्सिडेंटल पीएम म्हणून घडले होते तसे ॲक्सिडेंटल आमदार म्हणून कसब्यामध्ये निवडून आले, पण यावेळी ते होणार नाही। त्याच्यावर तुम्ही काल टॉप न्यूज मराठीलाच एक उत्तर दिलं होतं, यावेळी देखील अपघात घडणार आणि रवींद्र दंगेकर निवडून येणार, किती कॉन्फिडन्स आहे? नमस्कार। निवडणूक जिंकण्यासाठी मी मैदानात उतरलो आणि निवडणूक जिंकण्यासाठीच कुठलाही उमेदवार आपले प्रयत्न करत असतो आणि मी ते प्रयत्न करतो। लोकशाहीच्या माध्यमातून या निवडणुका होत असतात आणि या निवडणुकीत मला विश्वास आहे की जनता माझ्याबरोबर राहील। परंतु तुम्ही एक चांगला शब्द वापरला, तो मी नव्हेच, आणि मागच्या वेळेला हु इज दंगेकर। आता ही जी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना एक वेगळा गर्व तयार झाला आहे, एक असं हवा निर्माण झाली की समोरच्या माणसाला खाली बघणं, त्याचा अपमान करणं, अपमानित करणं, हे त्यांना जनता उत्तर दिल्याशिवाय आता निवडून आल्यावर मीच तो असं म्हणणार तुम्ही? नाही, ही जनता सांगणार आहे, तो मी नव्हे हाच तो दंगेकर। ही जनता काय, हाच तो दंगेकर, तो मी नव्हे। मी कधी माझ्यापासनं, माझ्या कर्तृत्वापासनं, माझ्या ज्या काय आहेत त्या गोष्टीपासून मी कधीच पाळलं नाही। जे आहे ते माझा आरसा दिसणार आहे आणि माझं प्रगती पुस्तक ओपन आहे। त्यामुळं ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी एका चौकात येऊन त्यांना सभा घ्यावी लागली, ज्यांना लाखोची गर्दी बघायची सवय तिथं 150-200 लोकात येऊन त्यांनी सभा केली आणि सभा काय केली तर रासनेंना मदत व्हावी म्हणून। पण ते तिथं म्हणले की रासने हरले तरी चालतील। तिथून लोकांनी स्पोज घेतला आणि लोकांनी ठरवलं की रासने हरले तरी चालतील। हे कोणी सांगितलं? देवेंद्र फडणवीस। आता देवेंद्र फडणवीसांना मला परत एक विनंती आहे, ह्याच्यामध्ये मी आता पण जे नाटक केलं हे तुम्ही नाटक समजत असाल तर त्याला पुणेकरांना माहिती आहे की रवी दंगेकरनी पोर्शो कार असेल, ललित पाटील प्रकरण असेल, पुण्यातली गुन्हेगारी असेल, पुण्यातले लोकसेवा असेल, विधानसभेतले प्रश्न उत्तर असेल, पुण्याच्या प्रश्नावर सातत्यानं 1.5 वर्ष मी बोलताना तुम्ही बघितलं आहे आणि सगळे माझे आंदोलन ही शेवटच्या टोकापर्यंत गेली। मग हे नाटक आहे का की आमची लहान लहान मुलं पबमध्ये जाऊन नाचतात, त्यांचे आईवडील दुःखी आहेत, मना रात्र झोपत नाहीत आणि त्या पबमध्ये 14 ते 22 वर्षाची मुलं आज जाऊ नये म्हणून मी आंदोलन केलं, ही माझी चूक आहे का हे नाटक आहे? हे त्यांनी शोधलं पाहिजे। पण मला एक त्यात आनंद आहे की त्या मुलांच्या आया परिवार मला आशीर्वाद देताना 100 वेळा रस्त्यावर भेटतात की तुमच्यामुळं आमची मुलं 10 वाजता घरी येऊन झोपतात, हा आमचा तुम्हाला आशीर्वाद आहे। मत निवडणुका हा विषय पाठ हा आमचा, पण आशीर्वाद घेण्यासाठीच हे आंदोलन मी केलं। हा माझा परिवार आहे। मी पुणे शहरात 25 ते 30 वर्ष काम करतोय आणि हे काम करत असताना निवडणुकीत प्रचार करतोच, पण 35 वर्ष मी लोकांच्या नाळ माझ्याबरोबर जोडले गेले। मग जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले। मग मला आता रस्त्यावर गेलं तर सांगावं नाही लागत मी रवी दंगेकर मला मत द्या, अहो या रवी हो या बसा, ते मत देणं बिना हल्ले नंतर जावं, पण सगळ्यांच्या सुखदुःखात आणि परिचित असलेला उमेदवार आणि कार्यकर्ता म्हणून आजही माझे चित्र, माझी छबी लोकांपुढे तीच। नक्कीच, कारण की रवी भाऊ मुळातच शिवसेनेतून 2दा नगरसेवक, मनसेकडून 2दा नगरसेवक, एकदा काँग्रेसकडून, नंतर तुम्ही 2009ला देखील आमदारकी लढवलीत, 2014ला लढवलीत, दोन्ही वेळेला पराभवाचा सामना करावा लागला, पण
2023ला तुम्ही 38 वर्षांनी म्हणजे तब्बल 38 वर्षांनी त्याच कसब्यामध्ये पुन्हा काँग्रेसच्या माध्यमातून कब्जा करून दाखवलात. उल्हास काळुखेंनंतर थेट तुम्हीच. पण आता प्रश्न असा पडलेला आहे की मुळातच रवी भाऊंचं जे कार्य या 16 महिन्यात आपण पाहिलं तर 316 प्रश्न तुम्ही तिथे विधानसभेच्या सभागृहात उपस्थित केलेत आणि जवळपास केवळ कसब्यापुरतच मर्यादित न राहता जितके काही प्रश्न पुण्याच्या आणि अवतीभोवती जे उपस्थित झाले त्या प्रश्नांना देखील तुम्ही भाष्य, जसं ड्रग तस्करी असेल किंवा आणखी ललित पाटील तुम्ही प्रकरण म्हणाला, पोर्शे कार असेल, अशी बरीचशी प्रकरणे केलीत. पण जे तुम्हाला त्या पोटनिवडणुकीत जे मतदान झालं होतं म्हणजे 73,174 इतकी मतं तुम्हाला त्यावेळी मिळाली होती. नंतर म्हणजे त्यावेळी तुम्ही 11,040 मतांनी त्या ठिकाणी विजय मिळवला होता. लोकसभेला तुम्ही 4,61,690 इतकी मतं मिळवलीत, पण तेव्हा 1,23,038 मतांनी तुम्हाला पराभूत व्हावं लागलं. तोच कसबा, त्याच ठिकाणी तुम्ही इतकी वर्ष काम केलं, पण त्याच कसब्यानं तुम्हाला लीड देखील कमी मिळालं. आता परिस्थिती कशी आहे? आता काय सांगताय? बघा, याच्यामध्ये ज्या त्या निवडणुकीचा ट्रेंड वेगळा असतो. लोकसभेचा वेगळा असतो, विधानसभेचा वेगळा असतो, महानगरपालिकेचा वेगळा असतो. उमेदवार जे असतात त्याच्यावर त्या पद्धतीने ते निवडणुका चालतात. आणि देशामध्ये मोदींची जी छबी ती तर अजून लोकांना आवडते, म्हणजे आवडत नाही, आवडते. त्यामुळे काही ठिकाणी आमचा पराभव झाला, माझा पराभव झाला. पण महाराष्ट्रात असा चेहरा सांगा की त्याला बघून आता लोक मतं टाकतील. मोदींचा चेहरा बघून लोकसभेला मतं टाकली. विधानसभेला कोणाचा चेहरा बघून मत टाकणार लोक? हा एक पाठ आहे ना. लोक काय कायम कोणाची बांधील की नाही, ज्याला त्याला मत आहे, ज्याच्या विचार आहे, ज्याच्या त्याला उमेदवार आवडतो ना आवडतो. पण ह्याच्यामध्ये ज्या त्या निवडणुकीच्या पॉलिसी वेगळ्या असतात आणि ह्या विधानसभेची पॉलिसी वेगळी असते. माझा विश्वास आहे की मी 16 महिन्यात जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि देण्याचा प्रयत्न केला, दिलायच. परंतु माझ्या 16 महिन्यात मला अनेक अडचणीला तोंड द्यावं लागलं आणि त्यातूनही मी उभा राहण्याचा प्रयत्न केला. पण धाडसाने मी उभा राहतो की माझा मतदार माझ्याबरोबर आहे. त्यामुळे मी धाडसाने समोरच्या विषयात हात घालतो. आज एवढी अर्थव्यवस्था असताना पब संस्कृतीमध्ये, तुमच्या मादक पदार्थामध्ये, ह्या संस्कृतीच्या विरोधात मी लढतो आहे. ही संस्कृती आज कसब्यात आली आणि ही लोक मला पैशांनी, बाकीच्या गोष्टींनी, गुन्हेगारी क्षेत्रात त्रास देतात. पण मी घाबरणार नाही, मी लढणार आहे. आणि लढणाऱ्या लोकांच्या पाठीशी कसबा मतदारसंघातले लोक उभे राहतात. आज कसबा विधानसभेच्या मतदारसंघातनं मी निवडून आलो तर ह्या मतदारसंघातल्या लोकांना लोक अभिमानाने सांगतात, अरे काय राहते कसबा मतदारसंघातली लोक एवढी महाशक्ती असताना कार्यकर्त्याच्या मागे उभे राहिले, पैसा विसा त्याला जुगारला आणि त्या दंगेकरला निवडून दिलं. तर आम्हाला बरं वाटतं. आणि मी 16 महिने जनतेची मान खाली जाईन असं काम नाही केलं. कायम ज्यांनी मला मत दिले त्यांना असं वाटलं पण की आपण ज्याला मत दिलं तो आपलं मत सार्थिक ठरलं, असं काम करण्याचा मी 16 महिने प्रयत्न केला. हो, पण जे तुमचे विरोधक आहेत ते मात्र ते असं म्हणतात की दंगेकर नुसता दंगा करतात, कामं करत नाहीत, ते नुसती नाटकं करतात, कामं करत नाहीत. अर्थात मागच्या वेळी पण देखील त्यांनी तुम्हाला अशीच टीकेची जोड उठवली आणि ते तुमच्या पथ्यावर पडलं होतं. पण यावेळी जे उमेदवार पुन्हा एकदा तुमच्या समोर निवडणूक रिंगणात आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, मी ज्या दिवशी पडलो त्याच्या दुसऱ्याच दिवशी कसब्यात कामाला सुरुवात केली, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे का की रवींद्र दंगेकर जेव्हा आमदार झाले तेव्हापासून त्यांनी कसब्यामध्ये लक्षच घातलं नाही? दोन गोष्टी. मी 35 वर्ष काम करतोय, ते किती वर्ष करतात? 1.5 वर्ष. त्यांच्या पायाला भिंगरी आत्ता लागली असं म्हणायचं. हां, मग त्यांना जर भिंगरी लागली असेल तर त्यांनी काय केलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांनी प्रचंड काम केलं असं त्यांचं मत आहे. पण ते फक्त जाहिरातीवर दिसलं, बोर्डावर दिसलं, प्रॅक्टिकल दिसलं नाही ना. दुसऱ्याच्या लग्नात आपण वराती व्हायचं असं काम आहे. म्हणजे जर दंगेकरांनी काम केलं असेल तिथं उभं राहायचं हे मी करतोय. बोर्ड स्वतःच आणतात, ते नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत. मग प्रशासन त्यांच्या शिफारसीने काम करणार का माझ्या शिफारसीने काम करणार? माझी शिफारस चालणार. पण आपण केलेल्या कामावर जाऊन उभं राहायचं, बोर्ड लावायचं आणि लोकांना दाखवायचं की मी करतो. मग हे जर करत होते तर तुम्ही ज्या मतदारसंघात 4 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन असताना तुम्हाला लोकांनी का नाकारलं? हा महत्त्वाचा मुद्दा. आजही नाकारणार आहेत. मग तुम्ही 4 वर्ष स्टँडिंग कमिटी करोडो रुपयाचं बजेट तुमच्या हातात असताना तुम्ही कसबा विधानसभेत केलं काय? हा उत्तर त्यांनी पहिले द्यायला पाहिजे. आज महानगरपालिकेचं बजेट त्या तिजोरीवर त्यांना बसवलं होतं. मग त्या तिजोरीचा 4 वर्षाचा हिशोब गेले कुठं? आणि जर गेले असेल तर मग ते समाजाच्या उपयोगाला काय पडले? म्हणजे हाही त्यांनी आपल्याला उत्तर द्यावं लागेल. आज मला किती बजेट मिळलं?
2-3 कोटी रुपये, त्यात मी आपला मतदारसंघ कसा भागवला. मग ह्यांना एवढं बजेट देऊन हजारो कोटीचं, मग ह्यांनी केलं काय? आणि जर केलं असेल तर मग ही वेळ काय ती बोर्ड लावायची आणि कामं करायची, फिरायची वेळ का आली? रवी भाऊ, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जेव्हा पोटनिवडणूक लढली होती त्यावेळी जे प्रेशर होतं म्हणजे काय, अगदी मोठी फौज आली होती, केंद्रातले वगैरे मंत्री सत्ताधाऱ्यांनी आणले होते तुमच्या विरोधात हे करण्यासाठी, भाषणं, टीकेची जोडे वगैरे, तरी तुम्ही जॉईन केलं ठरलात. आता तेवढं प्रेशर वाटते का तुम्हाला या निवडणुकीला? की उमेदवार पण तोच आहे, मैदान पण तेच आहे, प्रेशर वाटते का तुम्हाला? नाही, मी कधी प्रेशरमध्ये जाऊन निवडणूक लढवत नाही. मी मागच्या वेळेपेक्षा सोपी वाटते निवडणूक आता? मी एकदम हॅप्पी आहे निवडणूक लढवताना. मी हॅप्पी आहे. माझा विषय असा आहे की निवडणूक ही लोकशाहीचा स्तंभ आहे आणि त्या लोकशाहीच्या स्तंभाला आदर करणं माझं कर्तव्य आहे. मी जर जास्ती काम केलं असेल तर जनता मला मत देईल, मी कमी काम केलं असेल मला जनता नाकारेल. हा लोकशाहीचा हे कोणी असं मिरवायचं नाही आम्ही काम केलं तुम्ही केलं असं काही नसतं. जनता ही कोणाची बांधिलकी नाही, आणि जी बांधिलकी जनता ही त्यांना जे वाटत होतं त्याचं उत्तर लोकांनी दिले. मला ह्या विधानसभेमध्ये तुम्हाला परत एकदा जातो की लोकसभेला 73,000 मतं पडली. आजपर्यंत विरोधकांना कधी एवढी मोठी मतं पडली नाहीत. आणि माझा जो लीड आहे तो लीड कसा कमी करायचा हा मला माहिती आहे, कारण कायम लोकसभेला 50-60,000 लीड होता, विधानसभेला 30-40,000 असायचा. तो मी लीड तोडून परत 11,000 निवडून आलो. आता मला माहिती आहे की माझा हा लीड पडलेला कसा कमी करायचा हे माझी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे. आणि निवडून कसं यायचं हे बी मला माहिती आहे. शेवटी लोकशाही, आणि लोकशाहीला आपण 16 महिने मी लोकांची सेवा करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. भाऊ, तुम्ही एक म्हणजे तुमचा जर स्वभाव पाहिला तर तुम्ही अगदी साधेपणानं तुमच्या मतदारसंघात वावरता. तुमच्या कसब्यामधील वेगवेगळ्या प्रभागातून तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात. प्रत्येक माणसाची तुमची नाळ जोडलेली आहे. अगदी 2 व्हीलरवर तुम्हाला फिरताना सगळ्यांनी पाहिलेलं आहे, अगदी साधेपणानं. आणि ते तुमचं वाक्यही प्रचलित आहे, हार जीत पैसा आणि त्या पलीकडे माणुसकी ती मी जपतो वगैरे. तर मला एक आता असं म्हणायचं आहे की ज्या कसब्यामध्ये तुम्ही इतके वर्ष राजकारण केलं, तर राजकारण म्हणण्यापेक्षा तुम्ही समाजकारणाकडे जास्त काम करता. म्हणजे रात्री अपरात्री कधी फोन करा तुम्ही प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलेला. तुम्ही ना जात बघत ना धर्म बघत काहीच बघत नाही. पण आत्ताची जी निवडणूक आहे, जसं तुम्ही म्हणालात की कुठल्या चेहऱ्यावर ते निवडणूक लढवणार, पण तुम्ही मात्र मीच काँग्रेसचा हिरो असं एकमध्ये विधान केलं होतं. त्यामुळे आता या सगळ्यांमध्ये जर आत्ता आपण पाहिलं तर दंगेकरांच्या मागे कोण आहे यापेक्षा दंगेकर उभे आहेत असं म्हणूनच लोक मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? बघा, एक दंगेकर हा चेहरा पूर्वीपासून लोकांना माहिती आहे, पण काँग्रेस पक्षाला बी जनतेचा आधार हे मतदार आहे, आणि हा मतदार हा काँग्रेसच्या बाजूने राहतोच. पण त्याचे ॲडिशनल जे काही मतदान घ्यायचं असेल तर रवी एक कार्यकर्ता म्हणून ते लोकशाहीमध्ये मतदार ठरवतात. आणि जी मतं दोन्ही पक्षाच्या असलेली आणि त्याच्यावर जी मतं विचार सोडून एक कार्यकर्त्याच्या मागे उभे असतात ती मतं माझ्याकडे वळतील, हा माझा पूर्ण. पण असा काय आरोप होतो भाऊ तुमच्यावर की कसब्यात काँग्रेस नाही चालणार, दंगेकर चालणार, म्हणजे काय? काही समजतच नाही ते. काँग्रेस चालते, तुम्ही पक्षाला घेऊन चालत नाही असं म्हणायचं? नाही, हे जनतेचा जो जनतेमध्ये आजपर्यंत काँग्रेस पक्षाला जी हार पत्करावी लागली, पुणे शहरात हार पत्करावी लागली, तर ते हार पत्करत असताना लोकांचा गैरसमज असा झाला की काँग्रेसला जनधारा राहिले नाही. पण काँग्रेसला जनधारा आहे, त्यांची मतं ठरलेली आहेत. आणि पण मी सातत्याने लोकांमध्ये असल्यामुळं जी थोडीफार मतं जी असतात, जिंकायची मतं ती माझ्याकडे आहेत. पक्षाची मतं सोडून जिंकायची जी मतं ती म्हणून पक्ष आणि मी असं मिळून मला ती लोक मानतात. पण जी लोक पक्ष आणि कार्यकर्ता बघतात, ती कार्यकर्त्यांमध्ये दोनमध्ये कोण चांगला आहे, दोन काम करू शकतो, तर ती मतं वळवण्याची ताकद जनतेने माझ्या पदरात टाकलेली. त्यामुळे तो एक विषय असतो. नक्कीच भाऊ. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रवी भाऊ म्हटलं की कसब्याचं आता नाव अत्यंत याच्यानी जोडलं गेलं. मी 16 महिने दुसरं काहीच नाही. आम्ही सगळे प्रसारमाध्यमांवर सुद्धा तुम्ही जे वेगवेगळ्या गोष्टींविरोधात आवाज उठवला, अन्यायाविरोधात आवाज उठवलात, ते देखील संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं. आत्ताच्या निवडणुकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कसब्यातली विकास कामं, तिथल्या समस्या. तुम्ही एकेकाळी पैलवान म्हणून म्हणजे तुमचं नाव देखील प्रचलित होतं आणि अर्थात त्याच्याशी तुम्ही मातीशी देखील तुम्ही इमान राखलेला आहे. पण त्याच कसब्यात आज तालमींची अवस्था काय आहे? त्या तालमींबद्दल काय विचार केला आहे का नाही? आता आपल्याकडं तालीम क्षेत्रामध्ये जे क्रीडा क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये मी माझ्या 16 महिन्यात बरेच क्रीडा क्षेत्राला मदत करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे मोठी यादी आहे आणि पूर्वीपासून मी तालीम क्षेत्राला मदत करतो. ह्या ज्या तालीम आहेत त्या सार्वजनिक तालीम नाहीत, ह्या एका मालकाच्या तालीम बऱ्यापैकी.
आणि ह्याच्यामध्ये ह्या तालमी ह्या खाजगी असल्यामुळं सरकारी ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. पण मग मॅट आहेत, साहित्य आहे, मग त्यांना खेळाडूंना लागणारं साहित्य हे आपण देण्याचा प्रयत्न केला आणि अनेक ठिकाणी मी मॅट दिल्या आहेत, अनेक ठिकाणी मदती केल्या आहेत आणि सगळ्याच खेळाडूंना म्हणजे कुस्तीच नाही सगळ्याच खेळाडूंना जेणेकरून आपल्याकडनं आमदार निधीतनं मदत बी केलेली, माझी वैयक्तिक मदत केली. ह्याचा अर्थ की आपण जरी आपल्याला शासकीय त्याच्यामध्ये निधी नाही मिळत तर आपण एक आपल्या ऐपतीप्रमाणे आपण खेळाडूंना मदत करतोच ना. बरोबर, 100%. आणखी एक कसब्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी जे जुने वाडे त्यांचं पुनर्वसनाचा प्रश्न आहे. अर्थात तो प्रश्न देखील सोडवण्यासाठी तुम्ही आता तुम्हाला पुढचा जो स्पॅन मिळणार आहे, अगदी 16 महिन्यांचा कालावधी मिळाला होता, पण आता समजा तुम्ही पुन्हा एकदा आमदार झाला तर 5 वर्ष मिळत आहेत, तर त्या 5 वर्षात त्याच्यावर तुम्ही किती काम करणार आहात? मग याच्यामध्ये आता मी एक 16 महिने म्हणून लोक काय बोलणार नाहीत, पण 5 वर्षात जर काम नाही केलं मी तर लोक मला नाकारतील. आता 16 महिन्यात ते समजून घेतील की 16 महिन्यात काय करणार, पण मला संधी दिली तर 5 वर्षामध्ये मला काम करणंच आहे आणि ज्या दिवशी काम नाही करणार त्या दिवशी लोक मला घरी बसतील. बरोबर भाऊ, आणखी एक मुद्दा जो पक्षांतर्गतच आहे, कारण की मुळातच काँग्रेसमध्ये बंडखोरी जी एक 2-3 मतदारसंघांमध्ये झाली, तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे देखील म्हणजे तुमच्या कसब्यात देखील ती आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर नेमकं तसं का घडलं, ही बंडखोरी घडण्यामागची कारणं काय होती आणि जर ती घडली होती तर ती शमवता का आली नाही? जशी भाजपने त्यांची बंडखोरी शमवली होती, इथे का नाही शमवता आली? कमल व्यवहारे यांना म्हणजे माझी पहिल्या महापौर ज्या राहिल्या पुण्याच्या त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि त्या उभ्या राहिल्या. नाही बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यांनी निवडणूक करायला तर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि काँग्रेसचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढली, तो त्यांच्या विचाराचा भाग आहे आणि मग त्याला बंड नाही म्हणतात. आता ते त्यांचं, मी पक्षाचा उमेदवार आहे, ते अपक्ष आहेत आणि अपक्षाला लोक काय मतदान करणार तो त्यांचा विषय आहे, पण पक्षाची जनधारा आहे, पक्षाला मतदान आहे आणि पक्षाची मतदानं ती सगळी मानालाच पडणार आहेत. ती पक्षाच्या विचाराची मतं असतात, ती कोणाच्या ॲक्टरची मालकीची नसतात आणि त्यामुळे ते पक्ष मायाबरोबर आहे, मतदार मायाबरोबर आहे आणि दंगेकर बरोबर आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी मिळून एक चांगला विजय नक्की होईल. अगदी एक शेवटचे 1-2 प्रश्न की आत्ता यावेळी तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ किती लाभते? नाही बघा, तिन्ही पक्षाचे आणि त्या नेत्यांच्या काही सभा झाल्यात त्याच्यामध्ये आज अमोल कोल्हे झाले, सुप्रियाताईंचे झाल्या, संजय राऊत मेळावा झाला, उद्या अंधार येत आहे. म्हणजे सगळ्यांनी मिळून काजवा विधानसभेत सभा घेतल्यात आणि अत्यंत आनंद आहे याच्यासाठी. हे सगळे करत असताना मागच्या वेळेला जी कार्यकर्ते तेच कार्यकर्ते हातात घालून काम करताना आम्ही बघतोय. नक्कीच भाऊ, सगळेजण एकमेकांना विचारत असतात कोण येणार, रासने येणार की दंगेकर येणार, रासने येणार की दंगेकर येणार, पण मी उमेदवारांनाच विचारतो यावेळी काय वातावरण आहे, काय सांगतो? दंगेकर येणार. अच्छा, म्हणजे तुम्ही जो 2023ला जे म्हटलं होतं तेच रिपीट होणार असं तुम्हाला म्हणायचं? नक्कीच भाऊ, अगदी शेवटचाच प्रश्न. मुळातच तुम्ही 2023ला 11,040 इतकं लीड घेतलं होतं आणि हेमंत रासने यांचा पराभव केला होता. आज तेच उमेदवार त्याच मतदारसंघात त्याच मैदानात तुमच्यासमोर उभे आहेत, यावेळेचं लीड किती असेल? बघा, आता निवडणुका आहेत, अजून उद्याचा दिवस जायचा आहे आणि उद्याचा दिवस गेल्यानंतर खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल आणि चित्र स्पष्ट असताना आता लोकांचा अंदाज कळत नाही. सुप्त लाट आहे आणि या सुप्त लाटेमध्ये निकाल तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जातो आणि तो विरोधात गेल्यामुळे आता त्याचा संख्या कितीही सांगता नाही, पण त्याला 1-2 दिवस जाऊन द्यावा. नक्की भाऊ, अगदी एक उपप्रश्न फक्त माझा तो राहिला, तो म्हणजे तिरंगी लढतीचा, जिथे त्या ठिकाणी गणेश भोकरे यांनी देखील मनसेकडून ती निवडणूक लढवतात. एकेकाळचे तेच मनसेचे कार्यकर्ते, तुम्ही स्वतः मनसेमध्ये होतात, त्यामुळे जे मनसेचे कार्यकर्ते तुमच्या सोबत आता पोटनिवडणुकीला देखील होते, तर आता कुठे मतांची विभागणी होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? नाही बघा, मागच्या लोकसभेला मनसेने भाजपला पाठिंबा दिला होता, म्हणजे त्यांची मतं ही सगळी भाजपला गेली होती. आता त्यांच्यातली मताचं विभाजन होणार आहे, भोकरेंना तिकडची मतं पडतील, माझ्याकडची मतं पडणार नाही, कारण मनसेची मतं किती भाजपला गेली ती आपल्याला परवा मतदानाच्या दिवशी कळेल, निकाला दिवशी. ओके, तर हे होते रवी भाऊ, अर्थात रवींद्र धंगेकर, ज्यांनी 2023ला जायंट किलर म्हणून कसबा एक हाती जिंकला होता. आता यावेळी काय होणार? एकच मैदान, 2 नेते, तेच उमेदवार. अर्थात यावेळी हेमंत रासने की रवींद्र धंगेकर, कोण होणार आमदार? आणि जसं त्यांनी मागच्या वेळी उत्तर दिलं होतं यस आय एम धंगेकर, यावेळी हे उत्तर जनता देणार का? हाच तो. याचं उत्तर निश्चितच 23 तारखेलाच कळणार. पाहत रहा टॉप न्यूज मराठी.
आपला महाराष्ट्र, आपली बातमी. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार, कोण हरणार, कोण जिंकणार, कुणाच्या बाजूनं कौल लागेल, कोण होणार उद्याचा आमदार, कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार, यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार. उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.